श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। एका झोपडीत एक गरीब आई आणि मुलगी राहत होती। ती कसं तरी जगत होती, कधी कधी न जेवता झोपावर। गरीब आईने ही गरिबी आपले नशीब म्हणून स्वीकारली होती, पण तिची मुलगी इतर लोकांना स्वतःपेक्षा चांगले जीवन जगताना पाहून तिच्या आईला नेहमी एकच प्रश्न विचारायची, आई, आपण इतके गरीब का आहोत? आई काय उत्तर देईल? ती फक्त म्हणायची, गरिबी आपल्या नशिबात लिहिली आहे, आपण गरीबच राहावे अशी देवाची इच्छा आहे। त्या 5 वर्षाच्या चिमुरडीला तिची आई काय म्हणाली ते समजले नाही, किंवा उलट तिला समजून घ्यायचे नव्हते। तिला एकच ध्यास होता की तिलाही श्रीमंत व्हायचे आहे, आणि तिच्या आईच्या मते फक्त देवच तिला श्रीमंत करू शकतो। पण हा देव कुठे शोधणार? आई म्हणाली, देव देवळात राहतो। आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मुलगी मंदिराच्या पायरीवर जाऊन बसली। कित्येक तास ती तिथेच बसून होती। अंधार पडत होता। लोकांनी मुलीला घरी जाण्यास सांगितले, पण ती तिथून उठायला तयार नव्हती। मग काही वेळाने तिची आई आली आणि कशी तरी तिला शांत करून घरी घेऊन गेली। दुसऱ्या दिवशी ती मुलगी जिद्दीने येऊन पुन्हा मंदिराच्या पायऱ्यांवर बसली। सकाळपासून दुपारपर्यंत ती मुलगी भुकेने तहानलेल्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून राहिली। तिची अवस्था पाहून माता पार्वतीला दया आली। आईने म्हणजेच माता पार्वतीने भोलेनाथला विनंती केली, भगवान, या चिमुरडीवर तुम्हाला दया का येत नाही? तुम्ही लगेच सुखी होतात, विचार न करता कोणाचीही झोळी भरता, मग या चिमुरडीवर तुम्हाला दया का येत नाही? भगवान भोलेनाथ म्हणाले, मी प्रयत्न करूनही तिची इच्छा पूर्ण करू शकत नाही। असे का? कारण श्रीमंती तिच्या नशिबात नाही आणि ती त्याच गोष्टीवर ठाम आहे। तिला एकदा मदत करून पहा। माता पार्वतीच्या वारंवार आग्रहानंतर भोलेनाथ राजी झाले आणि ऋषींचा वेश धारण करून माता पार्वतीच्या सोबत मुलीकडे गेले आणि तिला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी दिली। सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी पाहून मुलीला खूप आनंद झाला आणि तिने ती पिशवी आपल्या घरी नेली। घरी आल्यानंतर ती लवकरात लवकर आईला द्यायला निघाली, पण वाटेतच तिला लघवी लागली। ती बंडल जवळच्या एका विटांच्या भिंतीवर ठेवले आणि लघवी करायला बसली। तेवढ्यात एक मोठा गरुड आला आणि बंडल घेऊन उडून गेला। मुलगी लघवी करून बंडल घेण्यासाठी आली तेव्हा बंडल नव्हते। मुलगी खूप दुःखी होती। तिने घरी जाऊन सर्व काही आईला सांगितले, पण आईने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही। मुलगी ठाम होती आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदिराच्या पायरीवर जाऊन बसली। पार्वतीने पुन्हा भोलेनाथांना विनंती केली। भोलेनाथ म्हणाले, पहा पार्वती, मी आधीच सांगितले होते की श्रीमंत होणे हे तिच्या नशिबी नाही। तुझ्या सल्ल्याने मी तिला मदत करायला गेलो, पण त्याचे परिणाम काय झाले ते तू पाहू शकतेस। माता पार्वती म्हणाली, मला हे सर्व माहीत नाही, आपल्याला फक्त त्याला मदत करायची आहे। भोलेनाथ पुन्हा माता पार्वतींसोबत त्या मुलीच्या मदतीसाठी गेले। यावेळी भोलेनाथने तिला तत्वज्ञानाचा दगड दिला आणि त्या मुलीला सांगितले, हा काही सामान्य दगड नाही, तो लोखंडालाही सोन्यात बदलतो। हा तत्वज्ञानी दगड आहे, त्याच्या मदतीने तू श्रीमंत होशील। एवढा चमत्कारिक दगड सापडल्याने मुलीला खूप आनंद झाला आणि ती आईला दाखवण्यासाठी घराकडे धावली, पण वाटेत तिला खूप तहान लागली। ती एका तलावाजवळ थांबून पाणी पिण्यास सुरुवात केली। त्याच वेळी निष्काळजीपणामुळे तिच्या हातून दगड निसटून पाण्यात पडला। मुलगी पुन्हा उदास झाली। दुःखी मनाने घरी पोहोचल्यावर तिने आईला सर्व हकीकत सांगितली। आई काय बोलणार? तिचे शब्द तिला निव्वळ कल्पनेसारखे वाटत होते। आईने तिचे सांत्वन केले, तिला खाऊ घातले आणि झोपवले। दुसऱ्या दिवशी ती मुलगी पुन्हा मंदिराच्या पायरीवर बसली। बाबांच्या मदतीच्या आशेने त्या मुलीच्या मदतीसाठी भोलेनाथ पुन्हा धावले। पुन्हा त्यांना यावे लागले। एका बाजूला त्या मुलीचा जिद्दीपणा आणि दुसऱ्या बाजूला तिच्या आईची जिद्द, आणि त्या दोघांमध्ये आमचे भोलेनाथ अत्यंत दयाळू
आणि ते मदत करायला नकार कसा देणार? भोलेनाथ आले आणि पुन्हा सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी त्या मुलीला दिली. मुलीला यावेळी कोणतीही चूक करायची नव्हती. तिला थेट घरी जाऊन ती पिशवी आईला द्यायची होती. पण घरी पोहोचल्यावर आई घरी नसल्यामुळे मुलीने ती पिशवी स्वयंपाकघरातील भांड्यात लपवून ठेवली आणि आईचा शोध घेण्यासाठी गेली. दुसरीकडे मुलगी तिच्या आईचा शोध घेत असताना रिकामे घर पाहून चोरट्याने तिच्या घरात घुसून सोन्याच्या नाण्यांनी भरलेली बॅग चोरून नेली. मुलीची आई शेजारच्या घरात बसली होती. मुलीला खूप आनंद झाला आणि तिने तिच्या आईला पकडून घरात आणले आणि ती पिशवी द्यायला स्वयंपाकघरात गेली. पण ती पिशवी तिथे नव्हती. तिने खूप शोधले पण ती पिशवी सापडली नाही. मुलगी पूर्णपणे निराश झाली होती. मुलीची अशी अवस्था पाहून माता पार्वतीही दुःखी झाली आणि माता पार्वतीला पाहून भोलेनाथही दुःखी झाले. आईने पुन्हा मुलीला झोपायला लावले. दुसऱ्या दिवशी ती मुलगी पुन्हा मंदिराच्या पायरीवर बसली होती. मुलीचा इतका निर्धार महादेवाला यायचे होते. महादेव पुन्हा ऋषींच्या वेशात माता पार्वतींसोबत आले. यावेळी त्याने मुलीला सोन्याचे नाणे दिले. मुलगी आनंदाने तिच्या आईकडे पोहोचली. ते सोन्याचे नाणे आईला देत ती म्हणाली, बघ आई, मी खोटं बोलत नव्हते. आज साधूबाबांनी मला हे दिले. मुलीच्या आईला राग आला आणि तिने मुलीच्या हातातील सोन्याचे नाणे काढून ती पाहू लागली. तेवढ्यात तिथे एक मासे विक्रेता आला. त्याच्याकडे एक मोठा मासा होता. त्या सोन्याच्या नाण्याने मुलीच्या आईने मासे विकत घेतले. मासे कापताना त्याच्या पोटातून एक गुळगुळीत दगड बाहेर आला. मुलीने तो दगड ओळखला. हा होता फिलॉसॉफरचा दगड. तो खूप खुश झाला आणि आईला म्हणाली, आई, हा तोच दगड आहे जो त्या बाबांनी दिला होता. मग त्या दगडाने लोखंडी वस्तू बदलली. त्याला स्पर्श केला आणि लोखंडी वस्तू बदलली, ती म्हणजे सोन्यात. आई आणि मुलगी दोघीही खूप खुश होत्या. ज्या चोराने त्या मुलीच्या घरातून सोन्याची नाणी चोरली होती त्याला भगवान भोलेनाथांनी स्वप्नात ती सोन्याची नाणी जिथून आणली होती तिथे परत करण्याचा आदेश दिला होता. म्हणून चोराने ती सोन्याची नाणी त्या मुलीच्या घरी परत आणली. मुलीच्या आईला ती बॅग किचनमध्ये सापडली. आता एक पिशवी सापडायची राहिली होती. एक दिवस मुलगी खेळत होती. खेळता खेळता एका झाडाजवळ गेली असता त्या झाडाजवळ पोकळी दिसली. मुलीला त्यात काहीतरी दिसले. तिने ते बाहेर काढले तेव्हा तीच सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी होती. अशा प्रकारे मुलीला तिने गमावलेले सर्व काही परत मिळाले. आता आई आणि मुलगी दोघीही चांगले दिवस जगत होत्या. त्या श्रीमंत झाल्या होत्या. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती. मुलीचा विश्वास जिंकला होता. अशा प्रकारे परमेश्वर कष्ट करू, होतकरू आणि प्रामाणिक लोकांच्या पाठीमागे असतो. परमेश्वराला सर्व विश्वाची काळजी असते. म्हणूनच आपण प्रामाणिकपणे आपले काम करत राहावे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.